श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. वागीश्वरी वीणावादिनी हंसवाहिनी नमन तुला. या विश्वावरी जिची सत्ता, तीच महाशक्ती अनसूया माता. अपार आई तुझी बुद्धिमत्ता, भक्तांवरी नित्य करीसी ममता. लिहिण्यास तुझे सचरित्र आई, करी कृपा कुशाने पात्र. माझे तर झाले शिथिल गात्र, बेचैन असे मन दिन रात्र. प्रतीक्षा करीतो तव स्वरूपाची, बालपणी गेली माझी माता. विरून गेली मातृममता, हृदयी ठेवून सतत अनंता. पूजिता अवघ्या संत महंता, जीवन कंठित आलो माये. पारड सिंग्याची तू अनसूया, आदिशक्ती आदी माया. विनम्र संतत तुझिया पाया, वर्णन करण्या मातेचा महिमा. विनवितसे श्री आदिमा, सगळ्या संत सज्जना नमन माझे. रामजी पाटील भक्ते, यांना मेरे राम बाबांची भक्ती. रामजींना होती अष्टसंतती, आणाई जननी होती सात्विक अती. तिने प्रसवली निर्मल संतती. राजाराम आनंदराव सीताराम नामदेव अशी झाली पुत्रप्राप्ती. कासूबाई सरूबाई वेणू आणिक अनसूया, या 4 कन्या लाभती. अनुसया होती कांतिमती, जणू शोभे लक्ष्मी पार्वती. 5 मे 1927 त्या ग्राम पारड सिंग्यास, आणाईची फुलली कुस. जन्मा आली महाशक्ती अनसूया, साक्षात आदिमाया. पाहुनी कन्येचे तेज, आणाई मनी करी कौतुक. म्हणे झालं माझ्या स्त्री जन्माचं सार्थक, निरसतील माझ्या 7 जन्मांची पातक. ऐशी ठेव दिधली भगवंते, बालपणापासून अनुसया होती सात्विक शांत. कुणाचाही द्वेष मत्सर नव्हता तिच्या मनात, म्हणून तिचे नाव ठेविले अनसूया. पुढे काही दिवसांनी रामजी आणाई दोघे अनसूयेस घेऊनी आले नारायणपूरला. नारायणपूर गाव पाटसिंग्याच्या पुढे जलालखेड्याच्या मार्गावर. तिथे एक हनुमंताचं मंदिर, हनुमंताची मूर्ती त्यात भव्य सुंदर. त्या हनुमंताच्या मंदिरी मेरे राम बाबांची मूर्ती होती योगेश्वरी. अनसूयेस घातले पायावरी, तो मेरे राम बाबा उद्गारले. रामजी आणाई तुमचे भाग्य भले, आदिशक्ती माने तुम्हारे घर में जन्म लिया. संत वचन सत्य झाले, पाटसिंग्याचे भाग्य उदेले. जगदंबेचे स्वरूप प्रगटले, भक्तींच्या शुभवंशी. अनसूया असता लहान, मनी शिवाचे करीतसे मनन. शिवमंदिरी जाऊन ओम नम शिवाय गजरी, प्रदक्षिणा घाली शिवमंदिराला. घरी प्रेमाने भाजत असे भाकरी, पण ईश्वरी ओढ अंतरी. एकदा पारडसिंग्यात वदंता आली, शारदाबील येणार अवंदाच्या साली. शारदाबिलाने कायदा होणार, लग्न करणार नाही अजाण पोर. त्या काळी असे लहानगी पोर, तरी तिचा विवाह होई बळजोर. आता तर शारदाबिल येणार, अजाणत्या मुलीला मिळणार नाही भ्रतार. भीती मनात वाटे फार, म्हणून रामजी भक्ते झाले आतुर. बालाजी ढोले पाटसिंग्याचे राहणार, त्यांचे पुढे ठेविती विचार. एकाच मांडवात लग्न 5 लावणार. जनाबाई ढोले म्हणाली, माझ्या धीराची मुलगी लाडली. अनसूया जंगलूसी लक्ष्मी शोभेल, लग्ने 5 लागली एकाच मांडवात. अनसूया कासूबाई सरस्वती अन्नपूर्णा, 4 बहिणींचे झाले मंगल. एक भाऊ सीताराम सोज्वळ, तोही झाला चतुर्भुज. अनसूयेचा विवाह झाला, त्याच मासी भूकंप झाला. जमीन हालली जाणवले पारडसिंग्याला, म्हणून वरात गेली उमरीला. आधी आली कारंजा घाटगेला, कारंजाहून 3 मैलावर उमरी गाव. कारंजात झाले संत लटारे, भूत भविष्य वर्तमान जाणती सारे. अंतर्दृष्टीने सांभाळीती अपुली भक्त लेकरे. वरवर होते अंधजरी, त्या संत लटारे बाबांना नमन अंतरी. उमरीला आली वरात जरी, सत्यनारायण कथा आटपून मंडळी. आली सगळी पारडसिंग्याला, उमरीहून दिवाळीला. जंगलूजींना आणलं पारडसिंग्याला, 15 दिवस मुक्काम होता गावाला. तिथेच कार्तिक मासाला जंगलूजी गेले विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात दर्शनाला. तिथेच श्री मेरे राम बाबांनी उपदेश केला. जंगलूजींना अत्यानंद झाला. मेरे राम बाबांचा उत्तम सहवास घडला. त्या गुरु महाराजांसह जंगलूजी गेले कुंडिनपुराला. यात्रा भव्य होती त्या कौंडिनपुराला. 15वं वर्ष लागतं अनसूयेला. घरची मंडळी घेऊन आली उमरीला. जंगलूजींसह अनसूया राहू लागली उमरीला. नित्य पिंपळ वृक्षाचं पूजन,
मारुतीचं दर्शन, सोमवारपुरी महाराजांच्या समाधीचं ध्यान, असा होता नित्यक्रम उमरीला अनसुयेचा. जंगलूजींचे आते भाऊ बाळाभाऊ महाजन, होते विदेही साधूपण, त्यासी अनसुया रोज करी वंदन. जंगलूजी होते पगारी नोकर, महाजनांची सेवा करीती 3 वर्ष सादर. एकदा पौर्णिमेस आला गुरुवार, बाळाभाऊ महाराज होते आसनावर. त्यांना बघून अनसुया हसली खळखळ. त्याच रात्री महाराज अनसुयेच्या स्वप्नात आले. प्रसाद घे अनसुयेस म्हणाले. दुसरे दिवशी दौलतराव पाटलांच्या मळ्याला अनसुया गेली विहिरीवर पाण्याला. तिथे गावातल्या इतरही बाया आल्या होत्या पाण्याला. अनसुयेनं हातातला गुंड ठेवला, विहिरीला नमस्कार केला. उडी घेऊन जाऊन बसली विहिरीच्या तळाला. वार्ता कळली अख्ख्या गावाला. अनसुयेनं विहिरीत जीव दिला. जंगलूजींना आधीच होता झाला दृष्टांत. अनसुया जाऊन बसणार आहे विहिरीत. स्वप्नातून जागे होऊन पाहतात. एक मुलगा सांगू लागला वृत्तांत. अनसुया काकी पडली आडात. जंगलूजी लगबगीने गेले शेतात. लोकांनी तिला काढिले होते विहिरी बाहेर. नव्हता लागला मार कुठे, वा पाण्याचा थेंबही गेला नव्हता पोटात. जंगलूजी विचारती जेवताना, कशाला केलास अनसुये विहिरीचा धिंगाणा. अनसुया म्हणाली जंगलूजींना, जलसमाधीची इच्छा होती मना, पण मान्य नव्हते नारायणा. त्या क्षणापासून अनसुया राहायची एका जागी बसून. वाटलं तर करी घरकाम, नाहीतर राही करीत आराम. अनसुयेचा लहरीपणा देखून सासरे राजारामजी खंडाईत गेले निराश होऊन. म्हणाले जंगलूजी सोड चिठ्ठी आणतो करून. डोमाजी पाटील भक्तेंची कन्या कलावती आणतो सून करून. त्यावेळी जंगलूजी म्हणाले, जे भाग्यात असेल तसेच घडते. दोष नका देऊ अनसुयेते, हिच्यात महाशक्तीचे रूप दिसते. मी नाही देणार अंतर अनसुयेला. अपमान वाटला राजारामजींना. त्यांनी घराबाहेर काढले अनसुया जंगलूजींना. पुढे शेतात मोलमजुरी करी अनसुया, पण वेळ घातला नाही वाया. अखंड आळविती मनात रघुराया. 3 वर्ष राहिले उमरीला. अनसुयेच्या माता पित्याला कळलं पारटसिंग्याला. त्यांनी निरोप धाडला जंगलूजींना. पारटसिंग्याला बोलविले उभयतांना. अनसुया जंगलूजी नमस्कार करीती राजारामजी आणि सखुबाईंच्या पायांना. उमरीहून पायी चालत निघाले पारटसिंग्याला. जंगलूजींचे भाऊ आणि काका वाटेत भेटले. पुढे खैर भोरगड चौरे पठार गाव पार करीत एका जंगलात आले. अनसुया म्हणाली, कुत्रे हायत आडापाशी. सकाळ होताच कळलं, 2 वाघ होते झुडपापाशी. अनसुयेचे होताच दर्शन, वाघ खाली मान घालून गेले निघून. नंतर जंगलूजी अनसुया आले पारटसिंग्याला. महाजनांकडे जंगलूजी लागले नोकरीला. पण एकदा 2 गटात मारामारी झाली. जंगलूजींची नोकरी सुटली. म्हणून जंगलूजींनी पार्वतीबाई भक्तेंकडे नोकरी धरली. पुढे अनसुयेला पटकी जडली, पण त्यातून ती ईश्वर कृपेने बचावली. तिकडे उमरी गावाला प्रत्यय आला जंगलूजींच्या वडिलांना. घरातली लक्ष्मी गेली निघून. साक्षात गृहलक्ष्मी अनसुयेला बाहेर काढले, म्हणून लक्ष्मी मातेने खंडाईतांचे घर त्यजिले. राजारामजी खंडाईत आले पारटसिंग्याला. जंगलूजी अनसुयेला न्याया आले परत उमरीला. म्हणाले, अनसुये, मी व्यर्थ दुखविले तुम्हाला, म्हणून क्रोध आला महालक्ष्मीला. तिने त्याग केला माझ्या घराचा. पश्चाताप झाला राजारामजींना. जंगलूजी अनसुया दोघेही पाहत राहिले, पण उमरीला परत येण्याचे नाकारले. धक्का बसल्यालगत झाले राजारामजींना. रेंगीतून आले उमरीला. येताच धरिले अंथरुणाला. जंगलूजी अनसुयेला घेऊन गेले उमरीला. राजारामजींनी आशीर्वाद दिला अनसुयेला. 7 पिढ्यांचा उद्धार करशील अनसुये. उमरीला ठेवीन अनसुयेस. जंगलूजी निघाले जाया पारटसिंग्यास. एका वाघाने वाटेत अडविले जंगलूजींना. त्याच वेळी उमरीत राजारामजींना झाली देवाज्ञा. अनसुयेनेच मांडी दिली त्यांना. जंगलूजींना निरोप मिळाला. तसेच आले उमरीला. अंत्यविधी आटपून क्रियाकर्म साधले रामटेकला. अनसुयेस घेऊन परत आले पारटसिंग्याला. तेव्हा केवळ 18 रुपये होते कनवटीला. जंगलूजी विचारात पडले.
अनुसूया म्हणाली, काय विचार करून राहिले? विचार देव करत बसन, आपल्याला काहले विचार करा लागते. तेवढ्यात रामजी पाटील भक्ते आले. जंगलूजींना आपल्या मळ्यात घेऊन गेले. रामजी पाटलांनी संत्र्याचा बहार दिला. जंगलूजींना केवळ 18 रुपये किमतीला. दुसरे दिवशी पहाटे अनसूया गेली मळ्याच्या वाटे. मनात खूप आनंद दाटे. अनसूया जंगलूजींनी केले गणपती पूजन. नंतर अनसूया बैलबंडीत भरी संत्री भरभरून. तरीही संत्री तेवढीच शिल्लक राहती पाटीतून. एका बैलगाडीचा माल 3 बैलगाड्या भरल्या तरी पुरून उरला. काटोल जवळ कळंब्याला माल नेला विकायला. नामदेव पाटीलांनी संत्र्याची प्रतवारी केली. 4 बैलगाड्या संत्री भरली. लिलावात 950 रुपये आले त्यात. जंगलूजींनी अनसूयेच्या सांगण्यावरून दुसरा बहार घेतला ₹60 देऊन. त्यावर मिळाले ₹500, असे एकूण 1400. किराणा दुकान घातले छोटेसे जंगलूजींनी त्या पारडसिंग्या गावाला. एका रात्री एकादशीला अचानक जाग आली अनसूयेला. गेली घराबाहेर फिरायला. जरा वेळाने कळले जंगलूजींना. बघतात तो प्रदक्षिणा घालत होती अनसूया विहिरीला. ओठातून मंत्र सुरू होता, ओम नमः शिवाय. जंगलूजींनी घरात आणलं अनसूयेला. दुसरेच दिवशी आई वडील भावाच्या स्वाधीन केले तिला. त्या दिवशी आईकडे अनसूयेनं स्वयंपाक केला. रात्री पैसे पेटीत ठेवून कुलूप लावले तयाला. पहाटे जाग येता अनसूयेला आईकडील गाठले विहिरीला. उडी घेतली तळाला. सकाळी अनसूया दिसेना अंथरुणावर, म्हणून आई सखूबाईचा जीव होई खालीवर. घाबरत गेली जंगलूजींच्या दुकानात. जंगलूजींची तगमग झाली. तो बाजीराव तिजारे यांनी विहिरीत उडी घेतली. तो कुणीही मिळेना तळाला. पुन्हा आई जगदंबेचे नामस्मरण करून उडी घेतली आणि ओम नमः शिवाय म्हणणारी अनसूया हाती लागली. बाजीरावांनी बाहेर काढले अनसूयेला. पुढे रामजी, सखूबाई आणि जंगलूजी अनसूयेस घेऊन गेले जोगणी खाप्या माझी. अनसूया म्हणे, मले काहाला येथं आणलं जी? मी येथं होणार नाही दुरुस्त, माही करू नका नाराजी. जोगणी खाप्याला लक्ष्मणराव कलार पाटील देत होते जडीबुटी औषधीला. लक्ष्मणराव वैद्यांनी अनसूयेच्या डोळ्यात घातले औषधयुक्त पाणी, झोप तिला लागावी म्हणून. पण अनसूया मुळीच झोपली नाही. दुसरे दिवशी लक्ष्मणराव वैद्यांनी 9 जहाल औषधाच्या गोळ्या कुणासाठी तरी करून ठेवल्या. वैद्यराज गेले अंघोळीला. एवढ्यात अनसूयेनं त्या 9ही गोळ्या एकाच वेळी गिळून टाकल्या. कळताच वैद्यराज लागले थरथर कापायला. म्हणाले जंगलूजींना, तुझ्या बायकोचा काळ जवळ आला. मुगाची खिचडी 1 पाव शुद्ध तुपात घाल अनसूयेच्या पोटात. जरा वेळ ठेव हिला पाण्यात, तेव्हा कुठे आशा आहे हिच्या वाचण्याची. त्याच रात्री अनसूया जोगणी खापाच्या जंगलात निघून गेली. सकाळी शोधाशोध झाली. जंगलात वाघ चित्त्यासमीप. अनसूया बसली होती गप्प. लोक घाबरले पाहुनी दृश्य, पण क्षणात झाले वाघ चित्ता अदृश्य. मग लोक घेऊन चालले अनसूयेला परत जोगणी खाप्याला. पण वाटेत लागली एक नदी. त्या पाण्यात अनसूयेनं घेतली उडी. त्या जांब नदीत एका डोहात जाऊन लपली अनसूया. जंगलूजी आणि लोक करू लागले चिंतेला. तेवढ्यात अनसूयेच्या लुगडाचा पदर लागला हाताला. तोच पदर जंगलूजींनी ओढला. डोहा बाहेर काढले अनसूयेला. आणले लक्ष्मणराव वैद्यांकडे. वैद्य म्हणाले, अनसूया वेडी नाही, ही आहे सगळ्यांची आई, आदिशक्ती अंबाई, देवरूपी महासती. त्यानंतर जंगलूजींनी अनसूयेला आणलं नागपूरला. राजा बादशाच्या मारुतीला दर्शनाला. आई वडील थांबले मारुती मंदिरात. जंगलूजी निघाले दवाखाना शोधत. आई वडिलांची दृष्टी चुकवत. अनसूया गेली पळत पळत. धुनीवाले दादाजींच्या मठात पोलीस दरोगा मागे लागले. अखेर जंगलूजींनी सत्य सांगितले. पोलिसांचे समाधान झाले. अनसूयेचे बंद केले औषध पाणी जंगलूजींनी. दादाजींचा अंगारा कामी आला. अनसूयेला आराम पडला. महिनाभर अनसूया काही ना बोलली. पण एक दिवस अचानक जंगलूजींना म्हणाली, माया माग कायले लागता, माही आशा करू नका, दुसरं लगीन करून टाका. हे ऐकून सगळ्यांनी सल्ला दिला.
तो जंगलूजींनी मान्य केला. जयवंताबाई म्हणाल्या, अनसुया आणि तिची चुलत बहीण मीराबाई एक दिवसाच्या अंतरानं जन्मल्या बाई. जयवंताबाई होत्या लहान मुलांना तेल लावणाऱ्या बाई. मीराबाईशी जंगलूजींचा पुनर्विवाह झाला. दुसऱ्या लग्नानंतरही अनसुया मीराबाईसह जंगलूजींकडे राहू लागली, पण तिला स्वदेहाची शुद्ध नव्हती उरली, म्हणजेच आदिशक्ती प्रगट होऊ लागली. तिची लीला पारडसिंगावासियांना कळू लागली. याचा वृत्तांत पुढील अध्यायी. स्वस्ति श्री कमलासुत रचित द्वितीयोऽध्याय समाप्तम्. इति श्री महाशक्ती अनसूया माता चरणकमलार्पणमस्तु. शुभं भवतु.